नमस्कार। काही लोक जन्मतःच स्थिर, शांत, मेहनती आणि श्रीमंत होण्यासाठी जन्म घेतलेले असतात। जर तुमचा जन्म वृषभ राशीत झाला असेल तर तुमचा आत्मा भौतिक सुख, संपत्ती, प्रेम आणि स्थिर जीवन अनुभवण्यासाठी पृथ्वीवर आला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमचा जन्म वृषभ राशीत का झाला, बालपण ते वृद्धत्वाचा संपूर्ण जीवन प्रवास, प्रेम, विवाह, पैसा आणि करिअर, कर्म, संघर्ष आणि आध्यात्मिक प्रवास, मृत्यूनंतर आत्म्याचं रहस्य। भाग 1, जन्म, आत्म्याची कर्मभूमी। ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत जन्म घेणारी आत्मा ही विशेष कर्म घेऊन पृथ्वीवर येते। वृषभ राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे, जो प्रेम, सौंदर्य, पैसा, सुख, विलास आणि भौतिक आनंदाचा कारक मानला जातो। त्यामुळे वृषभ राशीत जन्म घेणारी आत्मा भौतिक जगातील अनुभव घेण्यासाठी येते। घर, जमीन, संपत्ती, कुटुंब आणि स्थिर जीवन यांचा आनंद अनुभवण्यासाठी। ही आत्मा मागील जन्मात अस्थिरता, संघर्ष किंवा अभाव अनुभवलेली असू शकते, म्हणून या जन्मात ती स्थिरता आणि सुरक्षिततेची इच्छा घेऊन जन्माला येते। वृषभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनाचा मुख्य उद्देश म्हणजे मजबूत पाया तयार करणे, आर्थिक, भावनिक आणि कौटुंबिक। त्यांचा जन्म हेच दर्शवतो की त्यांना संयम, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर भौतिक यश आणि आंतरिक समाधान मिळवायचे आहे। ही कर्मभूमी त्यांना धीमे पण नक्की यशाकडे घेऊन जाते। भाग 2, बालपण, शांत आणि हट्टी मूल। वृषभ राशीचे मूल बालपणापासून शांत, संयमी आणि स्थिर स्वभावाचे असते। हे मूल खूप बोलके नसले तरी आतून खूप संवेदनशील आणि निरीक्षण करणारे असते। त्यांना सुरक्षितता, प्रेम आणि स्थिर वातावरण खूप महत्त्वाचे वाटते। वृषभ मूल हट्टी असते, एकदा मनात काही ठरवलं की ते बदलणं कठीण जाते। त्यांना खेळण्यांपेक्षा खाणं, आराम आणि आवडत्या वस्तू प्रिय असतात। अभ्यासात ते हळू शिकतात, पण एकदा समजलं की कायम लक्षात ठेवतात। पालकांनी प्रेमाने मार्गदर्शन केल्यास हे मूल खूप विश्वासू, जबाबदार आणि मजबूत व्यक्तिमत्व विकसित करते। भाग 3, तरुणपण, मेहनत आणि स्थिर यशाचा प्रवास। वृषभ राशीचे तरुणपण हे मेहनत, संयम आणि ध्येयपूर्तीसाठी ओळखले जाते। या वयात वृषभ व्यक्ती आपल्या जीवनाचा मजबूत पाया घालते। ते धावपळीत यश शोधत नाहीत, तर हळूहळू पण ठामपणे पुढे जातात। पैसा, करिअर आणि स्थिर भविष्य यासाठी ते कठोर परिश्रम करतात। वृषभ तरुण वास्तववादी विचारांचा असतो आणि जोखीम टाळून सुरक्षित मार्ग निवडतो। प्रेमातही ते गंभीर आणि विश्वासू असतात। या काळात त्यांची चिकाटी आणि आत्मविश्वास त्यांना समाजात प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देते। भाग 4, प्रेम आणि नातेसंबंध, विश्वास आणि समर्पण। वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रेम हे क्षणिक आकर्षण नसून आयुष्यभराचा बंधन असतो। ते प्रेमात फार खोल जातात आणि एकदा मन दिलं की पूर्ण समर्पित राहतात। वृषभ व्यक्ती विश्वासू, प्रामाणिक आणि संरक्षण देणारी असते, त्यामुळे जोडीदाराला त्यांच्यासोबत सुरक्षिततेची भावना मिळते। त्यांना स्थिर आणि दीर्घकालीन नातेसंबंध आवडतात। सतत बदलणाऱ्या किंवा अनिश्चित प्रेमप्रकरणांपासून ते दूर राहतात। प्रेमात ते थोडेसे मालकीभावी, पॉसेसिव्ह असू शकतात, कारण त्यांना प्रिय व्यक्ती गमावण्याची भीती असते। वृषभ लोक प्रेमात भावनिक, रोमॅन्टिक आणि संवेदनशील असतात। ते आपल्या जोडीदारासाठी सुख, आराम आणि सुरक्षित भविष्य देण्याचा प्रयत्न करतात। योग्य जोडीदार मिळाल्यास वृषभ व्यक्ती आयुष्यभर निष्ठावान, प्रेमळ आणि समर्पित जीवनासाठी सिद्ध होते। भाग 5, विवाह आणि कुटुंब, स्थिर आणि समृद्ध जीवन। वृषभ राशीच्या लोकांसाठी विवाह म्हणजे फक्त सामाजिक बंधन नसून आयुष्यभराची जबाबदारी आणि सुरक्षितता असते। ते विवाहात खूप गंभीर, निष्ठावान आणि स्थिर असतात। एकदा लग्न केलं की जोडीदार आणि कुटुंबासाठी पूर्ण समर्पित राहतात। वृषभ व्यक्ती घरात शिस्त, आर्थिक स्थिरता आणि आरामदायी जीवन निर्माण करण्यावर भर देते। त्यांना स्वतःचं घर, सुखी कुटुंब आणि सुरक्षित भविष्य फार महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे ते मेहनत करून पैसा कमावतात आणि कुटुंबासाठी साठवणूक करतात। कुटुंबात ते शांत, संयमी आणि काळजी घेणारे असतात। मुलांसाठी ते आदर्श पालक ठरतात, कारण ते मूल्य, संस्कार आणि सुरक्षिततेची भावना देतात। योग्य जोडीदार मिळाल्यास वृषभ राशीचा विवाह जीवन शांत, समृद्ध आणि दीर्घकालीन सुखाने भरलेलं असतं। भाग 6, करिअर आणि पैसा, संपत्तीचा राजा। वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि पैसा हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ असतात। ते अत्यंत मेहनती, संयमी आणि लक्ष्याकडे सातत्याने वाटचाल करणारे असतात।
पटकन श्रीमंत होण्यापेक्षा हळूहळू पण स्थिर यश मिळवण्यावर त्यांचा विश्वास असतो. वृषभ लोकांना बँकिंग, रिअल इस्टेट, शेती, व्यवसाय, कला, लक्झरी वस्तू, फायनान्स आणि व्यवस्थापन क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं. पैशाची किंमत त्यांना चांगली कळते, म्हणून ते खर्चापेक्षा बचतीकडे जास्त लक्ष देतात. ते संपत्ती, जमीन, जुमला, घर आणि सुरक्षित भविष्य तयार करण्यासाठी खूप मेहनत करतात. योग्य नियोजन केल्यास वृषभ राशीचा व्यक्ती आयुष्यात आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आणि संपत्तीचा राजा बनू शकतो. भाग 7. संघर्ष आणि कर्माचे धडे, जीवनातील कठीण परीक्षा. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात संघर्ष हे अपरिहार्य असतात. त्यांना आयुष्यात अनेक वेळा आर्थिक, भावनिक आणि कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते. स्वभावाने हट्टी आणि जिद्दी असल्यामुळे ते कधी कधी चुकीच्या निर्णयांवर ठाम राहतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. कर्माचे धडे त्यांना संयम, लवचिकता आणि बदल स्वीकारण्याची शिकवण देतात. जीवनात येणाऱ्या संकटांमुळे त्यांना समजतं की फक्त पैसा आणि स्थिरता पुरेशी नाही, तर मानसिक शांती आणि नातेसंबंधही तितकेच महत्त्वाचे आहेत. संघर्षातूनच वृषभ व्यक्ती अधिक मजबूत, शहाणे आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ बनतात. योग्य मार्गदर्शन आणि आत्मचिंतन केल्यास हे संघर्ष त्यांच्या जीवनाला सुवर्ण यशाकडे घेऊन जातात. भाग 8. मानसिक प्रवास, आत्मशोध आणि आध्यात्मिक जागृती. वृषभ राशीचे लोक बाहेरून भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारे असले तरी आतून ते खोल विचार करणारे आणि संवेदनशील असतात. आयुष्यातील संघर्ष, अपयश आणि अनुभव त्यांना आत्मचिंतनाकडे वळवतात. हळूहळू ते जीवनाचा खरा अर्थ, आत्मा, कर्म आणि अध्यात्म याबद्दल विचार करू लागतात. ध्यान, प्रार्थना, निसर्गाशी संपर्क किंवा आध्यात्मिक वाचन यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते. या आत्मशोधाच्या प्रवासामुळे वृषभ व्यक्ती अधिक शांत, समजूतदार आणि अंतर्मुख बनतात आणि जीवनात संतुलन साधायला शिकतात. भाग 9. वृद्धत्व, स्थिरता, अनुभव आणि ज्ञानाचा खजिना. वृषभ राशीचे लोक वृद्धत्वात अत्यंत शांत, स्थिर आणि समाधानी असतात. आयुष्यभर केलेली मेहनत, साठवलेली संपत्ती आणि निर्माण केलेली नाती त्यांना सुरक्षिततेची भावना देतात. त्यांच्या अनुभवामुळे ते कुटुंबातील मार्गदर्शक आणि सल्लागार बनतात. जीवनातील चढ उतार त्यांनी पाहिल्यामुळे ते अत्यंत संयमी आणि समजूतदार असतात. वृद्धावस्थेत त्यांना निसर्ग, अध्यात्म आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. वृषभ व्यक्तींचे वृद्धत्व ज्ञान, स्थैर्य आणि शांत आनंदाने भरलेले असते. भाग 10. वृषभ राशीसाठी जीवनातील सुवर्णकाळ. वृषभ राशीच्या लोकांसाठी जीवनातील सुवर्णकाळ तेव्हा सुरू होतो जेव्हा त्यांच्या मेहनतीला स्थिर यशाची फळे मिळायला लागतात. साधारणपणे 28 ते 45 वयाच्या दरम्यान त्यांचा आर्थिक आणि करिअरचा मोठा उत्थान काळ सुरू होतो. व्यवसाय, नोकरी, शेती, रिअल इस्टेट किंवा गुंतवणूक क्षेत्रात त्यांना मोठा फायदा मिळतो. या काळात वृषभ व्यक्ती घर, जमीन, गाडी आणि संपत्ती जमा करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य येते. कुटुंब, विवाह आणि संतती संबंधी आनंददायक घटना घडतात. त्यांचा संयम, मेहनत आणि दृढ निश्चय त्यांना समाजात प्रतिष्ठा आणि आदर मिळवून देतो. सुवर्ण काळात वृषभ राशीचे लोक आर्थिक समृद्धी, मानसिक शांतता आणि सुखी कुटुंब जीवनाचा अनुभव घेतात. भाग 11. ग्रहदोष आणि उपाय. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य असते, त्यामुळे प्रेम, पैसा आणि सुख यावर त्याचा मोठा प्रभाव पडतो. जर शुक्र, शनी किंवा राहू, केतू ग्रहदोषात असतील तर आर्थिक अडचणी, नात्यांमध्ये गैरसमज, आळस आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळा हट्टी स्वभावामुळे संधी हातातून निसटतात. उपाय: शुक्रवारी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा करावी. पांढऱ्या वस्तूंचे दान, दूध, तांदूळ, साखर दान करावे. शुक्र मंत्र ओम शुक्राय नमः जप करावा. गरिबांना अन्नदान केल्याने ग्रहदोष कमी होतात आणि जीवनात सुख समृद्धी वाढते. भाग 12. वृषभ राशीसाठी जीवन टिप्स. मेहनत आणि संयम कायम ठेवा, यश तुमच्याच बाजूने येईल. हट्टीपणा कमी करा, लवचिक विचार केल्याने मोठ्या संधी मिळतील. पैशाचे योग्य नियोजन करा, बचत आणि गुंतवणूक आवश्यक आहे. आरोग्याकडे लक्ष द्या, आळस टाळा आणि नियमित व्यायाम करा. नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद महत्त्वाचा ठेवा. कला, संगीत आणि सौंदर्याशी जोडलेले काम तुमच्यासाठी भाग्यकारक ठरते. आध्यात्मिक साधना केल्याने मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढतो. भाग 13. मृत्यू आणि आत्म्याचा अंतिम प्रवास.
वृषभ राशीचा व्यक्ती आयुष्यभर स्थिरता, संपत्ती, प्रेम आणि सुरक्षिततेचा शोध घेत असतो. वृद्धत्वात तो आपल्या कष्टांचे फळ पाहतो आणि जीवनाच्या समाधानात शांत होतो. मृत्यू हा वृषभ राशीसाठी भीतीचा नाही, तर नैसर्गिक परिवर्तनाचा टप्पा असतो. आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याने केलेल्या कर्मानुसार नवीन प्रवास सुरू होतो, असे ज्योतिष आणि अध्यात्म सांगते. वृषभ राशीचा आत्मा भौतिक सुखांपासून हळूहळू मुक्त होऊन आध्यात्मिक सत्याकडे जातो. त्याचे स्थिर मन आणि संयम आत्म्याला पुढील जन्मासाठी मजबूत बनवतात. शेवटी जीवनातील अनुभव, प्रेम आणि कर्माचे संस्कार आत्म्याला पुढील जन्माच्या दिशेने घेऊन जातात, जिथे पुन्हा नवीन अध्याय सुरू होतो. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.